धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतिता जगी। मी मुक्ता जितेंद्र वाणी श्यामच्या कथाकथन कथा वाचन उपक्रमा कथा क्रमांक 9 मोरी गाय। बारको आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागी भरलो होतो। एका गायला तो मारत होता। गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे। जा रे बारकोला त्याच्या घरून आण। श्याम म्हणाला, तो बाहेर बसला आहे ऐकत, या वयास लाजतो आहेस? शिवा म्हणाला। श्याम उठला व बाहेर आला। त्याने बारकोचा हात धरला। बारको ओशाळत होता। तो हातातून निसकटून जाण्यासाठी धडपडत होता। श्याम त्याला म्हणाला, बारको, तू मला आवडतोस म्हणून तुला रागी भरलो। माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे। चल, आज मी तुला आमच्या मोर्या गायची गोष्ट सांगणार आहे। श्यामच्या प्रेमळ शब्दाने बारको प्रार्थनागृहात आला। श्यामच्या गोष्टीचे सारे जण वाट पाहत होते। श्यामने सुरुवात केली। आमच्या घरी एक मोरी गाय होती। ती अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे। अशी गाय आपल्या साऱ्या गावातही नाही असे लोक म्हणत असत। खरं ती दुष्ट पाहण्यासारखीच होती। कशी उंच थोड होती, गंभीर व शांत दिसे। आमच्या वडिलांचा 5 शिराचा लोटा होता। तो भरून ती दूध दे। तिची कास भरदार असे। तिची नीट काळजी घेण्यात येत असे। माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जायची। मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा खायला द्यायची। मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी। गाय म्हणजे देवता। गायला ही थोरवी बायकांनी दिली आहे। परंतु आज खरी गोपूजा राहिली नव्हे, तोंडा देखली आहे गोपूजा आहे। देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे। पूर्वी दुसरीची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून ढकलत नसत। तिला भाकरी वगैरे देतात, मूठभर चारा देतात। आज दुसऱ्याच्या गायीस जर अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या। दूर राहिली तरी स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वरण वेळेवर पाणी मिळत नाही। रानात गावात जे मिळतं ते तिने खावे, घाणेरडं पाणी प्यावे। आज या गायीला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपल्यावरही भीक मागायची पाळी आली आहे। जसे सेवा तसे फळ। गायची सेवा जितकी करू तितकी सुख व सौभाग्य येईल। माझी आई मधून मधून गोठ्यात जायची। तांदूळ धुतलेले भरून तिला पाजायची। त्याला धुवन म्हणतात। हे थंड व पौष्टिक असतं। दुपारी जेवायचे एकत्र। एक देवातील गुरुवारचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत। देवातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाईल व गायीला नेऊन देण्यात येत असत। याला गोग्रास म्हणतात। आई आपल्या हाताने हा गोग्रास आईला नेऊन देत असत। या मोर्या आईचे आईवर फार प्रेम होते। प्रेम करावे व करून घ्यावे। प्रेम दिलाने दुणावते। आईला ती चाटवायची। तिच्या मानेखालची पोळी आईच खाजवीच। तसंच मोरी गाय मान वर करी। आईच्या शब्दास ऐकताच मोरी गाय हरभरत असत। मोऱ्या गायीचे दूध आईच काढत असत। मोरी गाय दुसऱ्या कोणालाही काढत देत नसत। ज्याने घ्यावे त्यानेच घ्यावे असा जणू ती निश्चयच होता। दुसरे कोण जर तिच्या कासेखाली बसलं तर ती त्याला लाथ मारे, हकलून काही। गंधेन गाव पश्यंती। गाय वासाने ओळखली जाते। तिच्या कासेखाला हा हात कोणाचा ओळखाच हे तिला कळत असत। आईशिवाय दुसऱ्या कोणालाही बसता ती लाथ मारे। ती गाय स्वतःवती होती, सत्यवती होती, अभिमानी होती। प्रेम न करण्याला ती लाथ मारी। पाप्या, माझ्या कासेला तू हात लावलास नकोस। माझ्या प्रेम मस्तक होऊन लावण्यासाठी माझा होऊन येईल असं जणू ती सांगत असत।
ती मोरी गाय भाग्यवान होती असं आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभा होती, आमच्या घरची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणातील फार रोग मरतात. पटापट पाय आपटून गोरे मारतात. पायाला शेते पडतात व त्यांनी किडे होतात. 1-2 दिवस थोर मरतात. मोऱ्या गायला पाय लागू झाला. पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही. एक काडीसही टिकेना. बाण टाकून पडली होती. आम्ही घरजपही केले परंतु आमची पुन्हाही संपली होती. मोरी गाय आम्हाला सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सगळे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी सांगू शकत नाही. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम येण्याचे दुःख कळतात. इतरांना काय समज. मोरी गाय गेली जिथे मेली त्या दिवशी त्या जागेवर आई काही पुढे दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी आई बोलताना म्हणते, मोरी गाय गेली व तुमच्या घराचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरत्या गोकुळासारखी तुमचे घर पूर्वी गावात दिसे पूर्वी, परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकाळच आला. माझ्या आईचे वेळेपक अर्थाने खरे आहे, फार वेळेपक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केली, तिची हेळसाड केली. त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चारा व गाया भारतीय भागाच्या 2 आराध्य देवता या 2 देवताची पूजा जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यावर दिसली म्हणजे तिला उजवी घालून नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दानिग्ध झाला आहोत. देवाला नमस्कार करतो पण भावाला छळतो. गायला माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचं दूधही मिळत नाही. मिळालं तर रुचत नाही. खोट्या व्यापारी नमस्कार करण्याला नरक सांगितलं आहे, दास्य सांगितलं आहे. या कथेतून असा बोध दिसून येतो की आई मुलांना जसं प्रेम करते तसंच गायीवरही माया करत होती. धन्यवाद.